पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काकू प्लीज नका घेऊया गोळ्या। अनुष्का, अगं तिची ट्रीटमेंट चालू आहे, तिने हा डोस घेतला नाही तर प्रॉब्लेम होईल। नेहा, माझी नेहा आली, माझी नेहा आली, माझी नेहा आली। नेहा तू खरंच आलीस का? नेहा बघ ना ग, हे दोघं ना माझ्याशी खूप कडक होत आणि आपला हा यश आहे ना या वहिनीला सामील झालाय। तो म्हणतोय की तू नेहा नाहीस, तू कोणती अनु आहेस, तू सांग ना त्यांना की तूच नेहा आहे, सांग ना ग त्यांना। काकू तुम्ही शांत व्हा आधी आणि त्या गोळ्या द्या। गोळ्या? सिमी काकू डेली 4 गोळ्या लागतात का मिथिला काकूंना? हो 4। प्रिस्क्रिप्शन असेल ना तुमच्याकडे ह्याचं? प्रिस्क्रिप्शन ते आय थिंक आता हरवलंय, इट्स बीन अ लॉंग टाइम। कुठल्या डॉक्टरनी प्रिस्क्राइब केलं होतं? म्हणजे त्या डॉक्टरचं नाव असेल ना? ते हे आय रिमेंबर डॉक्टर आपले, अरे ते यश आपले ते हे डॉक्टर नाही का कोणते हे मी आठवते मला, आय नो। सिमी काकू, अगं डॉक्टरांकडे तूच घेऊन जाते ना मिथिला काकू? ऑफकोर्स यश, माझ्याशिवाय कोण करणार? मिथिलाचं मीच करते ना सगळं। पण म्हणजे ते ट्रीटमेंटचं वगैरे सगळं तूच बघते ना? ऑफकोर्स। डॉक्टरांचं नाव काय सांग? अरे ते तुम्हाला माहिती आहे ना अशा गोळ्यांचा एक्स्ट्रा डोस झालेला किती डेंजरस असतो, आणि तरी तुम्ही मिथिला काकूंना रोज या गोळ्या देत होत्या। तुम्हाला माहिती आहे ना ह्याचा एक्स्ट्रा डोस झाल्याने काय होतं, त्यांना किती त्रास झाला असता, तरी तुम्ही असं केलं। व्हॉट यश काय बोलते? अनुष्का काय बोलते? मी तू बघतोस ना यश, गेले वर्षभर या घरातल्या सगळ्यांची काळजी घेते मी, तुझी, मिथिलाची, पिकुचूची, परीची, मी सगळ्यांची काळजी घेते। तू बघतोस ना मी किती मनापासून करते मी। अरे आणि ही मिथिला आहे ना, मी तिला माझ्या लहान बहिणीसारखं जपलंय रे मी तिला अशी कशी काय चुकीची गोळी देईन? तुला सांगते मी काय होतं मी घरात असते ना तिच्या बरोबर, आणि ती जेव्हा हायपर होत होती मला काळजी वाटत होती। तर एकदा काय झालं, मी ती हायपर झाली तर ही गोळी दिली तर आपली मिथिला शांत झाली। मग मला वाटलं की ओके ह्या गोळीमुळे ती शांत होते, म्हणून मग मी तिला ह्याच गोळ्या सतत देत होते। मी तिला असं एक्स्ट्रा डोस कसा देईन यार? मी जेव्हा ह्या मुलीला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला वाटलं होतं शी इज नॉट राईट, यू आर नॉट राईट। ओके, पहिल्यांदा कधी पाहिलं होतं काकू तुम्ही मला? हे मी परीला ऑफिस मध्ये घेऊन आले ना तेव्हा। काय काम होतं तुम्हाला? म्हणजे परीला घेऊन का आला होता तुम्ही? व्हॉट यू मीन बाय का? तिला यशशी बोलायचं होतं तिला, तुझ्याशी यश, तिला हे सांगायचं होतं की नेहाच्या जागी तिला दुसरं कोणी नकोय, हे सांगायचं होतं। तुला आठवत नाही का बोलली परी तुझ्याशी? हेच बोलली होती ती। ओके, पण हे जेव्हा बोलायला तुम्ही घेऊन गेला होता परीला तेव्हा मी नव्हते ऑफिसमध्ये। मी तुम्हाला सांगते आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो ते? आपण यशच्या ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये भेटलो होतो, आठवते? अच्छा नाही आठवते? हा ठीक आहे, तुम्हाला नसेल आठवत पण मला नीट आठवते, कारण मला भेटल्यावर तुम्ही कुठे गेला होता माहिती? यशला भेटायला। आणि तुम्ही त्याला भेटून काय सांगितलं? माझ्याबद्दल नाही बोलला, तुम्हाला रेवतीबद्दल बोलायचं होतं, आणि तुम्हाला हे सांगायचं होतं यशला की कसं रेवतीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू रेवतीशी लग्न करायला हवं, हो ना? आणि मला हेही माहिती आहे काकू तुम्ही हे सगळं का करत होते, तुम्ही बनवलेल्या कॉन्ट्रॅक्टसाठी। कम ऑन, व्हॉट कॉन्ट्रॅक्ट? कसलं कॉन्ट्रॅक्ट? व्हॉट आर यू सेइंग? रेवती एक मिनिट, अनुष्का ही मुलगी इकडे काय करते? ही इकडे काय करते? तुला माहित नाही किती मोठी फ्रॉड आहे ती? फ्रॉड नाहीये यश, शी इज अ विक्टिम। फ्रॉड सिमी काकू आहे। यश काय बोलते ही? ही फक्त साधेपणाचं ना नाटक करते, कळलं तुला? यू हॅव नो आयडिया तिने काय केलंय। मला हिच्याशी बोलायचं नाही, मला काय ऐकूनही घ्यायचं नाही, यू प्लीज। ओके यश, तू तिचं काही ऐकून नको घेऊस, पण तिने आणलेले हे पेपर तरी एकदा वाचून घे यश। हे कॉन्ट्रॅक्ट मी बघितलंय, मला माहितीये हिनीच तयार केलेलं कॉन्ट्रॅक्ट। ते कॉन्ट्रॅक्ट नाहीये, हे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे जे सिम्मी काकूनी तयार केले, एकदा वाचून बघ।
हे काय नाटक आहे ग? हा, तू का माझ्या यशचा वेळ वाया घालवतेस? ओ ओ मला आता कळलं, ही मेहता आहे ना, तुझं जुनं वैर तू हे असं काढतेस? लेट मी टेल यू, हे माझं घर आहे. मी इथे असं खपवून घेणार नाही, कळतंय तुला? काकू मी काही करत नाही, मी फक्त फॅक्ट्स दाखवते. तू फॅक्ट्स दाखवतेस आणि हिला आणू. आ? म्हणजे कोण म्हणताय, कोण सांगताय आपल्याला एक फ्रॉड दुसऱ्या फ्रॉडला घेऊन आले आणि ती पहिली फ्रॉड मला सांगते, तुला सांगते की ती आपल्याला सत्य दाखवणार आहे. हो, दॅट्स ग्रेट. मला माहिती ही असं का करते, ही आपल्या नेहासारखी दिसते ना, म्हणून ही त्याचा गैरफायदा घेते. हिने नेहाची सगळी हिस्ट्री काढली असणार, म्हणून ही असं करते. आणि ऑफकोर्स यशवर्धन चौधरीशी रिलेट होणं कोणाला आवडणार नाही. तुमच्यापेक्षा 5 पट संपत्ती आमच्याकडे का नाही? ऑफकोर्स, वाय नॉट? मी तुला सांगते यश, तिच्या मनात हा प्लॅन होता, आधीपासूनच होता, कळलं तुला? आय डोंट बिलीव्ह दिस. या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं स्पष्ट लिहिलंय की मी सिम्मी चौधरी यशवर्धनचं लग्न रेवती बरोबर लावून देईन आणि एकदा का ते झालं की ती सगळी प्रॉपर्टी हळूहळू माझ्या म्हणजे सिम्मी चौधरीच्या नावावर करणार. हे असं मी नाही लिहिलंय. त्याच्यावर सिग्नेचर आहे तुझी काकू. पण मी नाही केलंय. हे खरं कॉन्ट्रॅक्ट आहे ना? नाही, खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. अरे हे खोटं आहे? हा, हे खोटं आहे. अरे मी तर बघितलं पण नाही ना, मी कधी वाचलं पण नाही, मी केलंच नाहीये हे सगळं माझ्या कपाट. हाऊ डेअर यू तू माझ्या कपाटाला हात कसा लावलास? कोणाला विचारून गेलीस तू माझ्या रूम मध्ये? गेस्ट आहेस ना? हा, एवढे साधे मॅनर्स नाहीयेस, मॅनरलेस. शिकवलं नाही तुला तुझ्या आई वडिलांनी? हा, संस्कार नाही केले तुझ्यावर? तू हे कॉन्ट्रॅक्ट तू बनवलं नाहीये. अरे ती रेवती तिने बनवलंय मामा, मला माहिती नव्हती. हे रेवतीने बनवलंय ना? एक्झॅक्टली. मग हे कॉन्ट्रॅक्ट तुझ्या कपाटात काय करत होतं? माझ्या कपाटात नाही. हे कॉन्ट्रॅक्ट तुझ्या कपाटात काय करत होतं काकू? अरे मी ठेवलेलंच नाही. हे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे ना? नाही, तूच बनवलेस नाही कॉन्ट्रॅक्ट? मी नाही बनवलं. मी तू बनवलेस की नाही कॉन्ट्रॅक्ट? कॉन्ट्रॅक्ट मग काय केलंयस तू? फक्त गोळे बदलले होते, गोळे वाढवले होते फक्त. मी गोळे काय केलं होतं तू? मिथिला काकूच्या गोळ्या बदलल्या होतेस तू? लाज नाही वाटत तुला? त्या बिचाऱ्या बाईची अवस्था बघितलीस तू? ऐक ना यार, You should be ashamed of yourself. ऐक ना मग तू माझा मुलगा. You should be ashamed of yourself. यश, अनुष्का. माझा मुलगा आहे. एक मिनिट. माझा मुलगा आहे. एक मिनिट बस. अनुष्का प्लीज मिथिला काकूला आत घेऊन जा प्लीज. यश, बघ ना माझ्याकडे, डोळे उघड ना प्लीज, बघ ना माझ्याकडे. मी तुला लहानपणापासून मुलासारखं वाढवलं की नाही? मी तुला सांगते, मी माझ्या पिकूच्यावर प्रेम नाही केलं तर जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं. यश प्लीज माझं ऐक ना. तू माझी आई नाहीयेस. यश, तू माझी आई असू शकत नाहीस. नाही रे, मीच आहे तुझी आई. तुला मी सांगते, त्या रेवती आणि त्यांनी ना, त्या दोघांनी मिळून हे केलंय. खोटं बोलते त्या. यश ऐक ना माझा, मी आईसारखी आहे ना. ऐक ना माझा, आईशी कोणी असं वागतं का? यश, मी पाया पडते तुझ्या. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. जस्ट गेट लॉस्ट. आय एम डन. यश प्लीज मला एक चान्स दे प्लीज. किती चान्स देऊ तुला? आणि अजून किती विश्वासघात करणार आहेस तू आमचा? माफ कर रे मला. मी खरं सांगते तुला, अशी चूक नाही होणार परत माझ्याकडून. अरे पुन्हा अशी चूक तुझ्याकडनं होऊ शकतच नाही, कारण ती करण्यासाठी तू या घरात राहणारच नाहीयेस. आजपासून तू त्या आउट हाऊस मध्ये राहायचंय. यापुढे जर का या घरात तू पाऊल ठेवलंस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाहीये, लक्षात ठेव.
नाही यार, यार असं करू नको यार. यश मी पाया पडते तुझ्या. मला राहायचं सगळ्यांबरोबर. मी पाया पडते तुझ्या. मला राहू दे या घरात यश प्लीज. मी काम करते. मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देते. मी असं नाही वागणार परत. असं नाही. मी खरंच चांगली वागेन. तू म्हणजे अजून एक कॉन्ट्रॅक्ट करणार आहेस का तू ह्याच्यासारखं? तुला तर सवयच झाली असेल आता, है ना? सॉरी काका, आय जस्ट डोंट ट्रस्ट यू एनीमोर. मग तू ऐकतोयस? तू बघतोयस स्वतःकडे? किती कडवट झालायस तू. यश असा नव्हतास रे तू. यार बेबी, यू आर गुड. यू गुड. तुला नेहा गेल्यापासून मला वाटतं तुला खरंच बदललंय. शट अप. नेहाचं नाव घ्यायचं कारण नाहीये. घेणार. मी नेहाचं नाव घेणार. माझ्या मुलीसारखी होती ती. नेहाचा विश्वास होता माझ्यावर. ती असती तसं वागली नसती माझ्याशी आणि तिने तुलाही असं वागू दिलं नसतं. लक्षात ठेव. रिअली? येस. या आधी सुद्धा मी तुला तुझी जागा दाखवली होती, पण तरी सुद्धा तुला परत या घरात जागा दिली ती फक्त नेहामुळे. आणि आजही तुला या बंगल्याच्या आवारातनं बाहेर काढत नाहीये मी. बंगल्याच्या आवारात आहेस तू, तेही केवळ नेहामुळे. ती बिचारी आयुष्यभर तुझ्याशी चांगलं वागत राहिली आणि तू काय केलंस ग? तू तिच्या चांगुलपणाचा फक्त गैरफायदा घेतलायस. सॉरी काकू, पण आता हे असं मॅनिप्युलेशन न आयुष्यभर नाही चालू शकत. हे सगळं मला आता नाही पटणार. जस्ट गेट लॉस्ट. नाही यार. टफ. नाही यश. यश ऐक माझं. यश मला राहायचं तुमच्या बरोबर. यश प्लीज. सिमी काकूंना आउट हाऊस मध्ये घेऊन जा. नको ना यश. मला राहायचं तुमच्या बरोबर. हाय, यू ओके? या. मिथिला काकू पण बऱ्या आहेत आता. मी निघू, उशीर होतोय. या शुअर. अनुष्का, आय एम सॉरी फॉर ऑल दिस, पण थँक्यू. जेन्युइनली थँक्यू सो मच. म्हणजे परीसाठी तू एवढी धावून आलीस आणि तू जे काही केलंस ते. अरे तू कशाला थँक्यू म्हणतोयस? इनफॅक्ट मला तुला थँक्यू म्हणायला हवं. हे 24 तास खरंच खूप छान होते. असं वाटलं जसं हे माझंच कुटुंब आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मला मुळीच असं ऑकवर्ड फील नाही होऊ दिलं. खरंच मला खूप बरं वाटलं. आणि परी, शी इज सो स्वीट हार्ट. मला खरंच हे 24 तास हे असेच कायम जपून ठेवायचे. अनुष्का, खरं तर अजून एक महत्वाचं काम राहिलंय. काय? परी. का झालं? अनुष्का, मला असं वाटतं की खरं जे आहे ते परीला कळायला हवं. म्हणजे तिला हे माहिती असलं पाहिजे की तू नेहा नाही, तू अनुष्का आहेस ते. नाही, नको. पण तिने परत जर का माझ्याकडे असा हट्ट केला की मला आईला भेटायचंय, तर मी काय करणार आहे? तेव्हा परत जर का तिची तब्येत खराब झाली तर. नाही, नको ना. पण आपण तिला नको सांगूया. पण का नको सांगूया? कारण मला या एका दिवसाची आठवण अशीच हवी आहे, परीची आई म्हणून. आता जर आपण तिला सगळं सांगितलं ना, तर तिला असं वाटेल मी तिच्याशी खोटं बोलले. पण ते सगळं खोटं नव्हतं यश. ती मला आई समजतीये आणि ते तिच्या स्पर्शातनं, तिच्या वागण्यातनं, तिच्या बोलण्यातनं इतकं जाणवत होतं ना. इट वॉज अ डिफरंट बॉन्ड. रादर इट इज. मला ही आठवण जपून ठेवायची आहे यश, आणि तिनेही ती जपून ठेवावी असं मला वाटतं. प्लीज
एक 24 तासाचं आई पण असंच राहू दे प्लीज. तुम्हाला आवाज दिला? हो ऍक्च्युली एक मिनिट मला सांगू दे. शुअर. ये इथे बस. परी तुला माहितीये एकदा की नाही आपण देवबाप्पाकडे गेलो ना की ते आपल्याला परत नाही पाठवत. पण मी आहे ना देवबाप्पांना स्पेशल रिक्वेस्ट केली. मी देवबाप्पांकडे खूप रडले आणि मी त्यांना सांगितलं प्लीज मला माझ्या परीला भेटायला जाऊ द्या. आणि म्हणून देवबाप्पांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि मला म्हणाले तू जायचं पण फक्त 1 दिवसासाठी. आणि आता तो दिवस संपलाय परी. मग आता मला परत जायला हवं ना. नाही पण तू प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला सोडून कधीच नाही जाणार. हो बाळा पण नाही तू नाही जायचं. तू कुठेच नाही जायचं. मला सोडून नाही जायचं. परी हे बघ असं हट्ट करून चालणार नाही ना. मी आत्ता जाते पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन ना तेव्हा जास्त दिवसांसाठी नक्की. आय प्रॉमिस. नाही तू नाही जायचं सोडून. बाप्पाला सांग की परी तुला सोडत नाहीये. मला सोडून नको ना जाऊ आई. तुझ्याशिवाय मला काहीच नाही आवडत. तू बाप्पाला सांग ना त्याला समजव ना की परी तुला सोडत नाहीये. परीला दुसरं कोण आहे? तुला मी आणि मला तू. हो ना. हो बाळा पण काय ना परी जर मी इथे थांबले ना तर देवबाप्पा माझ्यावर चिडतील आणि मग देवबाप्पा मला म्हणतील की परीची आईनी प्रॉमिस नाही पाळलं. आता मी तिला परत कधीच जाऊ देणार नाही. आणि तुला चालेल का आई परत कधीच आली नाही तुला भेटायला तर? नाही. आपली आई देवबाप्पाकडे राहिली तर कोणाला कसं चालेल? मग आई तू परत येशील ना. देवबाप्पाला सांग की परी रडली नाही. तिने हट्ट पण नाही केला. मला परत परीकडे पाठवा. नाही तर परीला परी बाळा असं बोलायचं नाही. आई मी तुझ्यासाठी